काय करू राहील कांचन? शेंगदाणे भाजतो. शेंगदाणे भाजू. उद्याची तयारी का? हा. उद्या तिळ साखराची तयारी. आजच लाडू बांधून ठेवू राहिली वाटतं. आजच बांधतात ना. हो का? उद्या चालत नाही की नाही? नाही उद्या नाही. हो का? मग आता हे काय करायचं आता? शेंगदाणे भाजून घ्यायचे. हा. तीळ आबडधोबड भाजून घ्यायचे. मग त्याला मी गुड मिक्सर मधून फिरून घ्यायचं सगळं. गुड असा गुळ घालून. हे काय केलं तर गुळ खिसून घेतला वाटतं. हा, बारीक केला ना तो. हा खिसणी ना का? नाही ना. खलबत्त्यानं. खलबित्त्यान केलाय की नाही? मग ते खलबित्त्यान केल्याच्या नंतर शेंगदाणे भाजायचे, तीळ भाजायचे हा. आणि ते लाडू करायचे. मिक्सर मधून काढायचे मग. बर. मग बनले तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. काय म्हणते मम्मी? आणि बाप्पा कसं वाटू राहिलं तुला? बरं वाटू राहिलं का? मस्त वाटू राहिलं, पण मग तंगड्याचा काही इलाज नाही करू राहिलं. डॉक्टर जाऊ राहिला येतो. बोलले नाही का? आता काय करायचं? आता तिळ टाकले हे की नाही? हे तिळ किती वेळ धुणं लागतं असं? काय नाही, असे लाल लाल दिसा लागले की काढून घ्यायचे. तीळ तवाच होतात ना. तीळ तेवढंच होतं का? काय झालं? तीळ लगेच जळतात म्हणलं. हो का? सगळं काढून घेणं पडतात शेंगदाण्याचे. हां. मग मिक्सर मधून घुमून घ्यायचं. हो का? म्हणजे चोळून घ्यायचे, टकर काढून घ्यायचे सगळं आहे की नाही? टकर नाही राहू देत ना लागत. टकर काढून घ्यायचे ना हो का? सगळे. मग नंतर मिक्सर मधून घुमवायचं आणि ताबडतोब बांधायचे, नाही तर मग नाही बांधले. आणि मग नंतर नाही जमा लागले की डबल एकदा मिक्सर मधून घुमवून घ्यायचं. कांचन आता हे पुरं हे करून राहिली, मस्त बसून करू राहिली तू तर. मग हा? काय करू? मग? तर टाइम लागतो ना करायला. हो का? बर. मग नंतर नंतर आता पाकडून येते. हां. मग लाडू बांधते मिक्सर मधून काढून. बरं बरं ठीक. आता काय तीळ आणि हे टाकू राहिले त्याच्यात मिक्सर मध्ये? शेंगदाणे टाकायचं. हां. तीळ टाकायचं, थोडंसं गुळ टाकायचं. मग मिक्स पण होतं हां. आणि नाटकात पण नाही. आणि असं बनतंय की मिक्सर? मस्त मिक्सर बनवलं. मग याचे काय बनवायचे? लाडू बनवायचे का आता? मग त्याला बांधायचे. बांधायचे का? मिक्सर मध्ये पहिले लोक मिक्सर मध्ये कुठंच होते का? पहिले कशात कुठं होते? खलबत्त्यात. आता नवीन आहे की नाही? नवीन आता पिढीची की नवीन. पटकनी. नाही तर बंदा दिवस कुटण्यातच जाणार. हो का? हे शॉर्टकट मध्ये आहे की नाही? हे शॉर्टकट जास्त नसतं टाकत आहे की नाही? थोडं थोडं थोडं. ती गोड तिखट राहतो ना, मग गिरून जातं. हां. तिखट गुळ असल्यामुळं पहिले शेंगदाणे, त्यानंतर तीळ टाकायचे आपल्या हिशोबानं. आपल्या हिशोबानं मिक्सर जर चांगला असेल तर जास्त टाकायचं आणि मिक्सर जर थोडं समजून घ्या तुमचं जर थोडं हलका असेल तर मग कमी टाकायचं. आता हे थोडं भारी मिक्सर आहे त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबानं करतो. काही पण मिळतं त्याच्यात. हो. नाही तर मिक्सर जर थोडं हलका असलं समजून घ्या तर जळून पण जात असं मिक्सर हाव. आहे की जळून जातं. जळून जातं. मित्रांनो आम्ही जेवढं टाकू राहिलो तेवढं नका टाकू तुम्ही, थोडं आवाजच चेंज झाला मिक्सरचा. हे पहा असं थोडं जाडच राहू द्यायचं, म्हणजे जाडं असलं तर तेवढं चांगलं लाडू लागतं आहे की नाही? मग ते बांधता बांधता सुकत चालतं ना, हां. मग डबल डबल घुमवले जातं. हो का? मग लाडू चांगला राहतो, नाही तर बारीक होऊन जातं. हो. बांधच तर 4-5 वेळा घुमवणं पडतं तेव्हा बांधायला. म्हणून आता सध्या जाडं एक लावतो. तो शेंगदाणे किती घेतले? 1 किलो. आणि तीळ 1 किलो. आणि गूळ 1 किलोला कमी, म्हणजे म्हणजे पावभर काढून ठेवला त्यातला पावभर म्हणजे 3 पाव आहे की नाही? अर्धा किलोपेक्षा जास्त. कोणाकोणाला गोड आवडत नाही ना. हां. मग हे वाटणं पण पडतात ना. हा हो. सगळं घेणं पडतं. ते मिक्स करून घेते ना. असं मिक्स करणार लागला पाहिजे ना. कुठं कमी जास्त नको आहे की नाही? मग
तर एक गोड लागेल आणि एक फिक्का लागेल. असं आहे का? त्याच्यासाठी पूर्ण हे करणं लागतंय की नाही? काय कोणची बी गोष्ट सोपी राहते. सोपी नाही राहत करायची. हे असं बनवणं लागतं मित्रांनो. पहा ती कशी मस्त बनवते. त्रिशा आता शिकाली. तुला माहित नव्हतं का मम्मी काय बनवू राहिली तर? हा नाही चला का? मग आता पटापट आता सगळेजण बनवू पटापटा बांधू लागा. हा सर्व हात धुवून घे मस्त छान. त्रिशा काढून हा. गरम करते त्याला. हा हा म्हणजे मग पटापट बांधायचं. पटापट चला. बाळा तू पण कर. सगळेजण बांधू चला. देवासाठी थोडंसं काढून ठेवून दे ना, एक वाटी भरून. एक वाटी भरून देवासाठी काढून ठेवून दे. ते जाडं जाडं चांगलं आम्ही कधी पण काय करतो माहिती का, काही नवीन काहीतरी बनवलं समजा आता गुळगुळाचं तर नेहमी आमच्या याच्यामध्ये काय करतात, देवाला प्रसाद ठेवून देतात. त्याला काय होतं, देवाचा आशीर्वाद पण भेटतो आणि सर्व चांगलं होतं. आता ती डबल हे गरम करू आली घालते, मिक्स करून डबल हे करतात. बांधा पटापट. पटापट बांधायचं सांगू राहिली आम्हाला. आता मी बांधतो लाडू. रबी कशातलं काढू, याच्यातलं काय याच्यातलं? नाही येत. मला खूप आवडतं तिळगुळाचे लाडू. हा, तुला आवडतं? असे लाडू बनवून लागू राहिले गोल 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 गोल. हे इथं ठेवू का? पण बनवून राहिलो. Oh my God. हा, चल बांध मग. मम्मी, तुला बांधायचे का? श्लोक सगळ्यात जास्त हुशार आहे आपल्या घरात. शांत बोरगे. पूर्ण खतम होत लुटायचं नाही. स्टार्ट. मी पण असं बनवला गोल एकदम मस्त गोल गोल. हा 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 मग खाली नाही थांबू ना. याच्यात पकड आलू. आलूचा तुटतो. ते- आलूक म्हणतो हा मम्मी तुटला हा. आता डबल बनवतो. हो आलू पाकाचा बनवू राहिला. आलो तुला बनवता येत? हा डबल तुटतं बाळा. बनव. त्रिशा पण बनवू राहिली, मी पण बनवू राहिलो, सगळेजण बनवू राहिलो. श्लोक पण. श्लोक मम्मा आवाज देऊ राहिली. जा दरवाजा उघडीस. आम्ही पा किती जण आहे. त्रिशा आहे, आलोक आहे, कांचन आहे आणि मी पण आहे. एवढे जण आहे आम्ही. मस्त लाडू करू आलो. आलू इकडे पा. याचे नुसते लाडू तुटू राहिले. चला ते. आणि सगळं थंड करून ठेवून देते. माझा मला जिवार हे लाडू करायचं तर मी उठून गेलोय. पाय माझ्या हात घेतो मी उठलो. आता दूध पण आलं तर दूध मी फ्रीज मध्ये ठेवून देतो. हा आणि आता मी भैया पण उठून जातो मामुळं. आता मला आलं जिवार. आता एवढे लाडू केले आम्ही सगळ्या जणांनी मिळून. आणि भैयाचा पण हात दुखला. भैया काय झालं? काय झालं आई करायला? हात दुखत आहे का? हात आणि पाय? तर त्याचा हात आणि पाय दुखू राहिला. त्याला सवय नाही ना हे करायची. फ्रीज मध्ये दूध ठेवून देतो. आता पहिले हात धुतो मी एकदा. हात घेत धुतले मी. आता कांचन बनवू राहिली एकटीच. तिला एकटीच बनवू राहिली. किती लाडू झाले पहा. मी मोजून सांगतो तुम्हाला किती लाडू झाले. तर किती लाडू झाले. आणि थोडे चांगलेच बनवले आम्ही, मोठमोठाले. छोटाले नाही बनवले, कारण की छोटाले बनवून करता काय जसं थोडे मोठाले पण चांगले बनवले. आलोकनं पण हात धुवून घेतले. त्रिशा तू? हाव का? तुला लाडू बनवून कसं वाटू राहिलं? लाडू बनवलं खूप पाठ दुखली माझी. हाव का? बरं सगळ्याला झाले का लाडू बांधणं? किती झाले मोजून सांग ना आम्हाला. हा हा थांब ना, मोजून टाक नाही काय डब्यात. वल्ले आहे ना सध्या. हा उठून जाते. बर तर मग असं करू आपण. 15 मिनिटानंतर काय करू, मोजून पाहू किती झाले. तर तो किती केलं ते सांगा मला. 1 किलो गूळ, 1 किलो तीळ, 1 किलो शेंगदाणे. बर सगळं. आणि त्याच्यामध्ये लाडूची साईज पहा तुम्ही किती चांगली मोठी आहे लाडूची साईज. आणि सर्व आम्ही या साईजचे बनवले. मी बी बनवलं. हा आलोकने पण बनवलं. कोणाला गूळ नाही आवडत जास्त, तर ते 1 किलो थोडं काढून बी ठेव. हा गुळ ना. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल ना, तर काय करायचं माहितीये का, सगळं 1 किलो घेतला आम्ही.
हा तर त्याच्यानंतर थोडासा गुळ काढून घ्यायचा. म्हणजे आम्ही काढला समजून घ्या पाऊण किलो, पावभर काढून घेतला, पाऊण किलो गुळ टाकला, 1-1 किलो याला. सगळ्याला गुळ आवडतो. हा आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तिळगुळ खा, गोड गोड बोला. बाय. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय. मकर संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय. बाय.